पत्रकार समाधान कांबळे यांना धक्कामुक्की करून त्यांचा मोबाईल हिसकावून घेऊन जबरदस्तीने 2-3 तास पोलीस स्टेशनमध्ये बसून मारहाण करून जबरदस्तीने सही घेतल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक संदीप अनेबोईवाड यांना निलंबित करा अशा आशयाचे निवेदन मार्फत पोलीस स्टेशन माहूर यांना दिले। पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड तक्रारी निवेदन सादर करण्यात आले। दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी दुपारी पत्रकार समाधान कांबळे हे एका निवेदनासंदर्भात माहूर पोलीस स्टेशन येथे गेले असता नव्याने रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक संदीप अनेबोईवाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डीजेचा आवाज का वाढवला, हा राग मनाशी धरून तू आता भेटलास, आता दाखवतो तुला असे म्हणत पत्रकार समाधान कांबळे हे अनुसूचित जातीचे असल्यामुळे त्यांना धक्कामुक्की करत फरफटत नेऊन त्यांचा मोबाईल हिसकावून घेऊन 2-3 तास पोलीस स्टेशन मध्ये बसून ठेवून त्यांच्याविषयी जबरदस्तीने खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला। तसेच स्वतः पोलीस अधिकारी असल्याने अडचणीत येऊ नये म्हणून स्वतःच्या बचावासाठी स्टेशन डायरीला काहीतरी नोंद करून त्यांना मारहाण करून बळजबरीने सही घेतली असता अशा बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यांकडून पत्रकाराला झालेली धक्कामुक्की ही अतिशय निंदनीय बाब आहे। या दोन्ही घटना माहूर पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पाहायला मिळाली। या रेती चोरट्यांकडून पोलीस उपनिरीक्षक संदीप अनेबोईवाड यांच्या माध्यमातून पत्रकार समाधान कांबळे यांना गुंतवण्याचा प्रयत्न असू शकतो अशा पोलीस अधिकाऱ्यांकडून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेला पत्रकारांचा वारंवार आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र दिसत आहे। त्यामुळे रक्षकच भक्षक झाले आणि पत्रकारांविषयी अशी वागणूक देत असले तर सर्वसामान्य जनतेचे काय? पत्रकारांविषयी अजिबात आदर नसलेल्या अशा बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यात युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे देण्यात आले। प्रतिलिपी म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र, तहसीलदार माहूर, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय माहूर यांना निवेदन देण्यात आले। शंकर भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज माहूर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।